नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. म्हणतात ना, ब्रिटिश साम्राज्य आणि ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता. म्हणजे काय तर पृथ्वीच्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये सूर्य एका बाजूला उगवत असतो, एका बाजूला मावळत असतो. आणि ब्रिटिशांचं साम्राज्य हे संपूर्ण पृथ्वीभर असं पसरलेलं होतं, की त्याच्या एका भागात जरी सूर्य मावळला तरी दुसऱ्या भागात तो उगवलेला असायचा. म्हणजे ब्रिटिश साम्राज्यावर कधी सूर्य मावळतच नव्हता. अशी एक वाक्प्रचार तयार झाला होता. ते जे वैभवाचे दिवस आहेत ते ब्रिटनला अजून आठवतात. ते सोडायला तयार नाहीत आणि अजूनही ते अशा सुखस्वप्नांमध्ये दंग आहेत, की आपणच जगाचे सम्राट आहोत आणि जशी सत्ता 70, 80, 100 वर्षापूर्वी आपण भोगली तशीच सत्ता आपल्याला पृथ्वीच्या प्रत्येक भागामध्ये भोगायची आहे, कारण आपण त्याचे मालक आहोत. एक ना एक दिवस कधीतरी आम्ही राज्य केलं, तेव्हा अजूनही आम्ही तिथले सम्राट आहोत आणि आम्हाला मुजरा करा, त्यानंतर पुढे जा. पण जग तसं ऐकायला तयार नाहीये, कारण आजच्या घडीला ब्रिटनचं साम्राज्य हे तिथे कमकुवत झालेलं आहे. प्रत्यक्ष जरी ज्याला म्हणतो आपण की त्यांचं राज्य नसलं तरी देखील ब्रिटननी एक गोष्ट मात्र निश्चित केली. कुठल्या ना कुठल्या मार्गाने जगाच्या सर्व भागांमध्ये त्यांनी आपली आर्थिक अधिसत्ता जी आहे, ती अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी जे मार्ग वापरले, त्याला तुम्ही आणि आम्ही लोक म्हणजे काही जण त्याला कोण क्लब ऑफ 100 म्हणतात, कमिटी ऑफ 300 म्हणतात, इल्युमिनॉटी म्हणतात किंवा काही जण त्याला डीप स्टेट म्हणतात. रिअल डीप स्टेट म्हणतात, काही अमेरिकन डीप स्टेट वेगळा आहे आणि मग ब्रिटिश डीप स्टेट विरुद्ध अमेरिका असं एक नाट्य लढवलं जातं. ट्रम्प ज्यावेळी सत्तेवरती आले तेव्हापासून मेक अमेरिका ग्रेट अगेन हे त्यांना अशासाठी म्हणावं लागलं, की जेव्हा आज संपूर्ण जगाचं आर्थिक साम्राज्य हे एका पॉन्झी स्कीमवरती अवलंबून होतं. फसवी स्कीम आहे ती, फसवी योजना आहे. आणि ह्या स्कीममधून आता आपल्याला दुसऱ्या स्कीममध्ये जात असताना अमेरिकेचा कचरा होणार हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना दिसत होतं, तेव्हा त्यांनी ती घोषणा दिली, मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे की नव्या रूपांतरामध्ये सुद्धा ब्रिटनच जास्त शक्तिशाली होणार. सगळी आर्थिक सत्ता त्याच्या हातात असेल. अमेरिकेच्या हातामध्ये मात्र कटोरा येईल. ह्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची टीम जी आहे किंवा त्यांचे कोणी समर्थक जे आहेत, आशीर्वाद देणारे त्यांना, ते सगळे एक दिलाने कामाला लागलेले दिसतात आणि हे ब्रिटिश साम्राज्याचे जे हात सर्वत्र पसरलेले आहेत, त्याच्यावरती एकामागून एक घाव घालताना ट्रम्प तुम्हाला दिसतील. मग जिथे ब्रिटिश सत्तेचा हात दगडाखाली आहे, तिथे त्यांना शत्रूला मदत करताना ट्रम्प दिसतील. हे अतिशय तुम्हाला ज्याला काय म्हणतात, की अतिशयोक्त असं विधान वाटेल, पण तुम्ही हळू विचार केलात, तर तुम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत जरूर याल, मला खात्री आहे. आता या बाबतीमध्ये तुम्ही असं म्हणाल, की नेमकं काय घडलेलं आहे? तुम्ही असं का म्हणता? इराणच्या बाबतीत खास करून. हा तर इराणचा संघर्ष आहे. तसं असेल तर मग ह्याचा बेसिस काय? आणि हा प्रश्न अतिशय तो गैरलघू बिलकुल नाही. कारण मुळात ब्रिटनचे इराणमध्ये आज काय इंटरेस्ट आहेत आणि ब्रिटनला इराणकडून काय हवं आहे किंवा इराणशी झालेल्या या संघर्षातून काय हवं आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यात तुमच्या लक्षात येईल, की सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला 1947च्याही आधीच्या काळामध्ये इराणमध्ये जी पहिली तेल कंपनी जी तयार केली ती ब्रिटिशांनी तयार केली. तिचं नाव ब्रिटिश पेट्रोलियम असं होतं. आणि त्या काळामध्ये पेट्रोल आपण काढून घ्यायचं. सत्ता ब्रिटनची होती. इराणच्या हातामध्ये काहीही लागत नव्हतं. भारताचं त्यांनी काय केलेलं होतं? भारतातून पाहिजे तेव्हा कॉटन नेला, रेशीम नेलं, इथलं सोनं लुटून नेलं, जडजवाई लुटून नेल्या, अनेक गोष्टी लुटून नेल्या ब्रिटिशांनी. तो काळ आठवा आणि मग तुमच्या हातामध्ये सरतेशेवटी माती देऊन ते पळून गेले. इराणच्या बाबतीत त्यांनी तेच केलेलं होतं. ब्रिटिश पेट्रोलियम ही ब्रिटिश कंपनी राहिलेली होती आणि तेलाचं उत्पादन जे आहे, त्याचा नफा आपल्याकडे ओढून घेण्यामध्ये ब्रिटन यशस्वी झालेला होता.
1954च्या दरम्यान मोदासेक नावाचे जे रुलर आले इराणमध्ये, त्यांनी त्या कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं. ते राष्ट्रीयकरण केल्यानंतर ब्रिटनचे हक्क संपले इराणवरच्या पेट्रोलवरचे, आणि मग तिथून जो संघर्षाला सुरुवात झाली त्याच्यात मग ब्रिटननी आपला प्रतिनिधी म्हणून आधी इराणच्या शहाला मान्यता दिली. तो ज्या वेळेला लोकप्रिय नाही असं दिसलं त्यावेळेला अली खोमेनी जे आहेत त्यांना सत्तेवरती आणलं. त्याच्या मागे सुद्धा ब्रिटनच होतं असं सांगितलं जातं, कारण ही सगळी मंडळी जी आहे ती युरोपामध्ये दडून बसलेली होती आणि तिथून कारवाया करत होते ते या रेजिमच्या विरोधात, शहाच्या रेजिमच्या विरोधात. तेव्हा एक प्रकारे तुम्ही बघाल की आपला तेलाचा हक्क गेला, तर आता निदान आणि कोणाला मिळू नये म्हणून ब्रिटनने अनेक त्या भागामध्ये तुम्हाला अडथळे आणायचा प्रयत्न केला दिसेल. परंतु आता जवळजवळ इतकी वर्ष होत आली, 70-80 वर्ष होत आली. आज ज्या वेळेला अमेरिका ट्रम्पच्या नावाने इराणच्या तेलावरती काबू मिळवू बघत आहे, त्यावेळी ब्रिटन म्हणतं की ही तर आमची कंपनी होती, मग आमच्या तेलाचं काय, आमचा वाटा काय त्याच्यामध्ये. आणि त्याला ट्रम्प उत्तर देत नाहीयेत. हे भांडणाचं कारण सगळ्यात मोठं आजच्या घडीला आहे. त्याच्यासाठी त्यांच्याकडे मोठा आर्ग्युमेंट सुद्धा आहे, युक्तिवाद आहे. ते म्हणतात की तुम्ही व्हेनेझुएलामध्ये काय सांगितलं, अमेरिकन कंपन्यांनी एवढी मोठी गुंतवणूक केली आणि आता व्हेनेझुएलाने त्याचं राष्ट्रीयकरण केल्यामुळे अमेरिकन कंपन्या बुडल्या, त्यांना त्यांचा पैसा जो आहे तो वळता करता आला नाही. मग आता अमेरिकन कंपन्यांचा जो घाटा झाला तो घाटा त्यांना भरून काढता आला पाहिजे, आणि म्हणून आम्ही कारवाई केली आहे. ट्रम्प अगदी प्रच्छन्नपणे सांगत असतात. हाच नियम लावायचा झाला तर ब्रिटन म्हणतं मग आमचा हक्क काय. ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीवरती आमचाही हक्क होता आणि हे पेट्रोल आमचं होतं, मग त्याचं काय करायचं प्रश्न आहे. आणि तो सर्वथैव नाकारला गेलाय का, तर तो नाकारला गेला नाहीये असं दिसतंय. इराणच्या रेजिम वरती गेली 70 ते 80 वर्ष जे सँक्शन्स लावले गेलेत, आर्थिक निर्बंध लावले गेलेले आहेत, त्यामुळे इराणचे हात जकडले गेल्याचं तुमच्या लक्षात येईल. आणि अशा जकडलेल्या अवस्थेमध्ये इराणनी तरी सुद्धा हातपाय पसरवले आणि एक मोठं असं जाळं तयार केलं. बनावट कंपन्यांचं एक जाळं तयार केलं, ज्याचा वापर करून इराणनी आपल्याकडे जो पैसा तयार होतो तो पैसा युरोपात नेला, तो तिथे गुंतवला आणि त्याच्यामध्ये वृद्धी करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जे ह्याला म्हणतात शॅडो बँकिंग, हे शॅडो बँकिंग ऑपरेशन जे आहे ना, ते ब्रिटनच्या मदतीने तयार झालेलं आहे. तेव्हा खोमेनी मी जे म्हणते की ब्रिटनने हे मदत केली त्यांना सत्तेवर आणण्यासाठी. का मदत केली? कारण त्यांना तिथे आपलं पाऊल टाकायचं होतं. तेव्हा याच खोमेनींच्या आता ब्रिटनमध्ये भरपूर मोठ्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून लोक सांगायला लागले आपल्याला. आणि ते केवळ तिथेच नाही तर युरोपात सुद्धा आहेत. मलोरका नावाचं जे बेट आहे तिथे आहेत. अशा विखुरलेल्या सगळ्या संपत्तीचं जे हे केलेलं आहे, वाटप करून ठेवलेलं आहे इराणच्या राजवटीने, त्याचा वापर ते वेगळ्या दृष्टीने करत असतात. तो भाग त्याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवू शकतो आणि तो आपण कधीतरी बघू. परंतु अखेर ट्रम्प ना ब्रिटन हे जे हक्क सांगते आहे त्याची नोंद घेतली का ट्रम्पनी, हा प्रश्न येतो. मग ट्रम्प आणि ब्रिटन ह्यांचं नातं नेमकं काय आहे याचा थोडासा मागोवा तुम्ही घेतला तर अगदी थोडक्यात 5 ते 10 वाक्यामध्ये सांगावं लागेल. पहिली गोष्ट तुम्हाला आठवत असेल की ट्रम्प जेव्हा दुसऱ्या कारकिर्दीमध्ये निवडून आले त्यानंतर कियर स्टारमर त्यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसला गेले होते आणि त्यांनी ब्रिटनच्या राणीचं त्यांना आमंत्रण दिलं. स्टेट व्हिजिट म्हणता तुम्ही तसं ते आमंत्रण ट्रम्प यांना देण्यात आलं. असं म्हणतात की कुठल्याही राजकीय जागतिक राजकीय नेत्याला असं दोन-दोनदा निमंत्रण मिळत नसतं, पण ट्रम्प हे अपवाद ठरले आणि त्यांना ते निमंत्रण मिळालं. ट्रम्पने ते स्वीकारलं सुद्धा आणि ट्रम्प जाऊन आले. तुम्हाला आठवत असेल त्या भेटीसाठी ट्रम्प गेलेले होते. त्या कुठे ना कुठेतरी ट्रम्पनी ब्रिटनचं म्हणणं काय हे ऐकून घ्यायचा सुद्धा प्रयत्न केलाय. पण तो तसाच केलाय, तसाच्या तसा असं नाहीये. ट्रम्प आणि त्यांची टीम जी आहे त्यांनी ब्रिटनच्या राजकारणामध्ये बरीच लुडबुड करण्याचा प्रयत्न केला आणि ते मी गैरवाजवी म्हणत नाही, कारण ट्रम्प यांच्या निवडणुकीमध्ये जर का
ब्रिटननी पुढाकार घेऊन काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हा कसा रशियाचा एजंट आहे हे दाखवण्यासाठी म्हणून जे काही ख्रिस्टील आणि ते सगळे पेपर्स डोसियर तयार केले, त्या सगळ्याच्या मागे प्रेरणा ब्रिटनची होती हे आज लपून राहिलेलं नाहीये. तेव्हा ट्रम्प आणि ब्रिटन यांचे संबंध हे आंबट गोड हे असे राहिलेले आहेत आणि ती गोष्ट ट्रम्प अजूनही विसरू शकलेले नाहीयेत, की आपल्याला खाली पाडण्याचा जो बेत होता तो ब्रिटनमध्ये जन्माला आला आणि अमेरिकेमध्ये ओबामांच्या मदतीने तो इम्प्लिमेंट झाला. ही गोष्ट जी आहे ती एकदम काळ्या दगडावरची रेघ असल्यासारखी ट्रम्पना माहिती आहे. आणि म्हणून ट्रम्प यांचे जे सहकारी इलॉन मस्क होते, त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटनच्या राजकारण्यांवरती प्रचंड मोठे हल्ले चढवलेले तुम्हाला आठवत असतील. ट्विटर मधून तिथे जी गँग रेप्स केल्या जातात आणि जे मुस्लिम तिथले जे कट्टरपंथी मुसलमानांची पथकं तयार झालेली आहेत, त्याच्यावरती बोललं गेलं. असहाय्य ब्रिटिश युवतींना तिथे कोणी त्राता उरलेला नाहीये. त्याच्या समर्थनासाठी तिथल्या गृहमंत्री स्वेला ब्रेव्हरमन यांनी सुद्धा काही वक्तव्य केलेली होती वगैरे. ते सगळं तुम्हाला आठवत असेल. एक प्रकारे ब्रिटनमध्ये जे कियर स्टार्मर आहेत त्यांची सत्ता जावी आणि तिथे एक राईट विंगचं सरकार यावं यासाठी ट्रम्प आणि त्याचे सहकारी चांगलेच कार्यरत होते आपल्याला दिसतं. आता हा जो प्रॉपर्टीवरती कब्जा मिळवण्याचा जो प्रकार आहे ना, तो तुम्ही अप्लाय करा कॅनडाला आणि तो अप्लाय करा युक्रेनला. युक्रेनमध्ये ट्रम्प सत्तेवर येण्याआधीच ब्रिटननी चलाकी करून युक्रेनकडून लिहून घेतलं, की तुमच्या देशातले क्रिटिकल मिनरल्स आम्ही ब्रिटनला देऊ म्हणून. आठवत असेल, कारण झेलेन्स्की हे सुद्धा ब्रिटनचं प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट म्हणते मी, तो ऍसेट आहे आणि प्रोजेक्ट जे आहे ते त्या ऍसेट तर्फे राबवलं जात आहे. आणि मग युक्रेन असा उभा आहे की तो युक्रेनचं युद्ध संपवू देत नाहीये झेलेन्स्की. ट्रम्पना ते संपवायचं आहे पण ते संपवू देत नाहीयेत. मोठा संघर्ष आहे तिथे. कॅनडावरती 51वं राज्य व्हावं म्हणून दावा केला गेला. का दावा केला गेला? कारण कॅनडा हा अजूनही कॉमनवेल्थ मधला एक भाग समजला जातो. तेव्हा अमेरिका आणि कॅनडाचं सुद्धा आज बिनसलं. का तर कॅनडा हा ब्रिटनच्या बाजूचा राष्ट्र आहे. आजच्या घडीला आपण म्हणतो ना तो 5 संघर्ष तो सगळा त्यांचं काही नीट चालत नाही. 5 मध्ये कोण होतं? UK होता, कॅनडा होता, ऑस्ट्रेलिया होता आणि न्यूझीलंड होता. त्यातला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सुद्धा आता बाजूला झालेला दिसतो. तेव्हा अमेरिकेपासून कॉमनवेल्थ जी आहे ती सगळी दूर सरकताना तुम्हाला दिसते आहे. कारण त्याच्या मुळाशी हा संघर्ष आहे, की ब्रिटिशांना असं वाटतं, की माझ्या वैभवाच्या काळामध्ये जी माझी संपत्ती होती त्याच्यावर ट्रम्प दावा करतोय आणि असा दावा करून तो अमेरिकेला मोठा करतोय आणि ब्रिटनला लहान करतोय. हा हेवेदावे हे जे आहेत हे चाललेले आहेत. तेव्हा अशा प्रकारे हे जे चाललेलं आहे, मी शॅडो बॅनिंग बद्दल सुद्धा तुमच्याशी बोलले. तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला ब्रिटनचा अधिकार जो आहे तो ट्रम्पला सुद्धा थोडासा मान्य करावा लागलाय. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? तर तुम्हाला हिंट देते परत, की ज्या वेळेला गाझासाठी एक पीस बोर्ड तयार केला गेला, आठवतंय? म्हणजे युनो तर काय मध्ये पडणार नाही, मग विश्वास कोणावर ठेवायचा? म्हणून या देशाला बोलव, त्या देशाला बोलव. पाकिस्तानवाले धावत धावत जाऊन पोचलेले होते गाझा पीस बोर्डासाठी. त्या पीस बोर्डामध्ये ट्रम्प यांनी टोनी ब्लेअर यांचं नाव घेतलेलं होतं. आणि हे टोनी ब्लेअर जे आहेत ते ब्रिटिश साम्राज्याच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जातात. त्यांना पीस बोर्डावरती घेऊन ट्रम्प यांनी ती चाल केलेली होती, की आपण ब्रिटनला पूर्णपणे अनुल्लेखाने मारत नाही आहोत आणि मी अजूनही ओपन आहे, डील करायला ओपन आहे, असे संकेत ट्रम्प का देत आहेत हे लक्षात येईल. गाझाचा उल्लेख खास एवढ्यासाठीच करायचा आहे, की इस्रायलची निर्मिती हाच मुळात एक ब्रिटिश प्रोजेक्ट होता, हे लक्षात घ्या. आणि मग ज्या वेळेला ब्रिटिशांचं साम्राज्य थोडंसं कमी झालं आणि त्याची सूत्र अमेरिकेकडे गेली, तेव्हा अमेरिका हॅज टेकन ओव्हर आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं आजचं जे सख्य आहे ते आपण बघतो. पण तिथे सुद्धा जेव्हा ट्रम्प फार मोठे बदल करू इच्छितात आणि गाझाचा मी रिव्हिएरा करतो, अमुक तमुक म्हणतात, तेव्हा ब्रिटन म्हणतो आमचं काय आहे?
आम्ही हे सगळं केलं, आमची कल्पना आहे, आम्हाला बाजूला करून तुम्ही हे इम्प्लिमेंट नाही करू शकत. तेव्हा त्यांचं ऐकावं लागलं ट्रम्पला. आणि आता दुसरा क्लू तुम्हाला देते आणि तो अतिशय महत्वाचा क्लू आहे. या घडीला ट्रम्प वरती एक मोठा आरोप केला जातोय की इराणने तुमच्या सगळ्या अटी मान्य केलेल्या होत्या आणि तरी सुद्धा तुम्ही हल्ला चढवलेला आहे. तेव्हा अमेरिकेला मुळात करार नकोच होता, त्यांना युद्धच हवं होतं, असा आरोप करणारे कोण आहेत तर वाटाघाटी, ज्या ज्या देशाच्या मध्यस्थीने वाटाघाटी झाल्या त्या ओमानचे फॉरेन मिनिस्टर, परराष्ट्र मंत्री हे सांगतात. कारण ओमानची टीम जी आहे ती एका रूम मध्ये इराण लोक बसले होते, एका टीम मध्ये अमेरिका बसली होती आणि त्या दोघांमध्ये संवादाचं काम इथे उठायचं, ह्यांचं ऐकायचं, त्या खोलीत जायचं, त्यांचं ऐकायचं, अशा पद्धतीने संवाद चाललेला होता. ते ओमानी लोक होते. तर तो ओमानचा उल्लेख मी केला, पण फारसा आजपर्यंत वर्तमानपत्रात न आलेली स्टोरी आहे, जी स्टोरी आता द गार्डियन ह्या वृत्तपत्राने तुम्हाला आणि मला सांगितली. त्या स्टोरीमध्ये काय सांगितलं गार्डियननी असं सांगितलं की जेव्हा जिनिवामध्ये अशा पद्धतीने ओमानमध्ये आणि जिनिवामध्ये दोन्हीकडे जेव्हा बोलणी चालू होती त्यावेळेला ब्रिटनकडून एका माणसाची नियुक्ती झालेली होती. म्हणजे वाटाघाटींमध्ये सुद्धा ब्रिटन होता. लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल की इस्रायल अमेरिकेचं सगळं चाललेलं आहे, तसं नाहीये. ब्रिटन आपला हक्क सोडायला तयार नाही, ह्याचं हे इंडिकेशन आहे. आणि हे इंडिकेशन ते नुसतं तो प्रेझेंट होता असं नाहीये, तर ती स्टोरी आता गार्डियन मध्ये छापून आणली गेली. तेव्हा सगळ्या जगाला कळावं की हा आमचा दावा आहे, अशी काळजी घेतली गेलेली आहे. तर ब्रिटनचे जे NSA म्हणतो आपण, ज्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल, हे जिनिव्हा बैठकीच्या वेळेला हजर होते. जिनिव्हामध्ये ते कुठे बसलेले होते तर अँबॅसेडरचं जे घर होतं, ओमानी अँबॅसेडरचं, म्हणजे ओमानचा अँबॅसेडर जिनिव्हा मधला, त्याच्या निवासस्थानी जोनाथन पॉवेल बसलेले होते आणि ते मॉनिटर करत होते. शांतता, वाटाघाटी या सगळ्या ज्या आहेत त्याच्यात इराण काय सांगतो, अमेरिका काय सांगते, नेमकं काय घडलेलं आहे ह्याच्यावरती बारीक लक्ष ब्रिटन ठेवत होता आणि गाईड करत होते ते. ह्याचाच अर्थ ट्रम्पना ब्रिटनचा जो हस्तक्षेप आहे तो देखील या गोष्टीसाठी वाटाघाटीत मान्य करावा लागलेला होता. पण यानंतर काय झालं लक्षात घ्या की त्या वाटाघाटीच्या चालल्या होत्या, म्हणजे ब्रिटनला असं पाहिजे आहे की इराणचा सर्वनाश करू नका, तिथल्या तेलावरचा आमचा हक्क मान्य करा, मग नंतर पुढचं, किंवा तिथे जे काही रिकन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स असतील ती पण ब्रिटिश कंपन्यांना हवी आहेत. इराणकडे काही क्रिटिकल मिनरल असतील ती पण ब्रिटनला हवी आहेत. आणि ट्रम्प हा त्यांचा दावा जो आहे तो टोटली रिजेक्ट करू शकत नाहीयेत. आणि म्हणून काय काय झालं मग, जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा ब्रिटननी कसे खोडे घातले पायामध्ये, एखादा व्हिडिओ मी केला असेल त्याच्यावरती. आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा हल्ला करायचा होता त्यावेळेला ब्रिटननी आपले बेसेस वापरू देणार नाही असं अमेरिकेला स्पष्ट सांगितलेलं होतं. आमचा बेस वापरून इराणवर हल्ला करू नका. चा अर्थ स्पष्ट आहे की ब्रिटनला जे त्याच्यातून पाहिजे आहे ते द्यायला ट्रम्प तयार नाहीयेत. आणि ब्रिटन आपल्या वाट्याचा जो लोण्याचा गोळा आहे तो अजूनही विसरायला तयार नाहीये. त्या गोळ्या त्यांना द्यायचा की त्यांच्याशिवाय पुढे जायचं आणि मग ब्रिटनचा बंदोबस्त कसा करायचा ही ट्रम्पची डोकेदुखी होऊ शकते. दुसरी गोष्ट मी एक जी मेन्शन केली होती ती, ब्रिटिशांच्या इन्शुरन्स कंपन्यांनी होर्मुझ बंद केला. तो इराणनी केलेला नव्हता सुरुवातीच्या काळात. त्यांनी सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी एक जात इन्शुरन्स मागे घेतल्यानंतर जहाज हलू शकत नाही. इन्शुरन्स नसेल तर जहाज हलत नाहीत, ती तिथल्या तिथे उभी राहतात. तेव्हा होर्मुझ मधली वाहतूक ही सुरुवातीच्या काळात थंडावली ती इन्शुरन्स कंपन्यांमुळे. आणि हे इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या परत ब्रिटिश आहेत. 12तल्या 7 ब्रिटिश कंपन्या आहेत, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतरची जी म्हणतात ना हृदयाची जळजळ जी आहे ब्रिटनची, ती अशी आहे की खर्ग बेट हे अमेरिका आता ताब्यात घेऊ इच्छिते आहे. म्हणजे उर्वरित इराणचं काय व्हायचं ते होऊ देत, अमेरिकेला खर्ग बेट हवं आहे. खर्ग बेट हवं आहे कारण तिथून 90% एक्सपोर्ट जो आहे तेलाचा
इराणचा तो तिथून होत असतो. तेव्हा जिथे एक्सपोर्ट होईल तिथे टोल वसूल करायची संधी असते, हे लक्षात घ्या. आणि मग ते करण्यासाठी म्हणून ट्रम्प असा त्यांचा समज आहे की खर्कवरती आपली एकदा सत्ता प्रस्थापित झाली की आपण इराण संघर्ष संपला असं जाहीर करू शकतो. तेव्हा खर्क जर का अमेरिकेच्या ताब्यात गेलं तर परत ब्रिटिश दुखावले जातील. आणि म्हणून मग वेगवेगळ्या पद्धतींनी ब्रिटन आज सूचित करू पाहतो आहे की अमेरिका आणि अमेरिका एकटीच लोणी मटकवायला बघते आणि आमचं जे न्याय्य असं आमचं वर्चस्व आहे, म्हणजे कधीतरी 50-100 वर्षापूर्वी त्यांचं साम्राज्य होतं त्याच्यावरचं व्याज आज पाहिजे आहे आणि ते व्याज त्यांना मिळत नाही. म्हणून त्यांचं बिनसलेलं आहे, ते बावचळलेले आहेत आणि ते अमेरिकेला विरोध करताना दिसत आहेत. एक अतिशय कठीण कॉन्सेप्ट आहे. थोडासा समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तुमच्यापैकी काही जणांना जर का काही अजून शंका असतील, माहिती हवी असेल तर मला जरूर ईमेल पाठवा. मी प्रयत्न तर केलेला आहे. तुम्हाला कितपत आवडला जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.